नमस्कार मित्रांनो. 5 आंबे. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका प्रणय वाजवाटे आपल्या पुन्हा एकदा यूट्यूब चॅनलला स्वागत करतो. तर स्वागत आहे तुमचं माझ्या 7व्या ब्लॉगमध्ये. तर आज असं आहे की मी माझ्या गावी आलो आहे, रत्नागिरीमध्ये असुरे गावामध्ये. आता सध्याची महापूजा, तर त्यानिमित्त जे कार्यक्रम असणार आहे आपले सकाळचं आता पूजा आहे, दुपारी 1 वाजता आरती, परत संध्याकाळी 5 वाजता लहान मुलांचे खेळ आहे, रात्री 9 वाजता हळदी कुंकू आणि 10 वाजता काय सांस्कृतिक कार्यक्रम आहे आणि ठीक 11:30 वाजता नमन सुरू होणार आहे. तर तुम्ही हा ब्लॉग पुन्हा लास्टपर्यंत बघा. तर चल तुम्हाला डायरेक्ट मी आता जाताना भेटतो. आता मी घरात नाश्ता वगैरे करतो आणि इकडे निघतो, मग खाली जाऊन तुम्हाला डायरेक्टली भेटतो. ही आमच्या गावकरवाडी, ते पुढे सभागृह आहे, तिथे पूजा आहे. हे काका पूजा करत आपल्या पूजा करून आले आता. तर चला मित्रांनो, आता मगाशी आलेलो होतो वरती असं फिरायला, म्हणजे आमचा प्लॅन नव्हता असा काय आंबा भेटेल नाही भेटेल, आम्ही असं आलो वरती. तर बघता बघता आपला मित्र विक्रांत तो बोलला की चल बघूया आपण आंबे भेटेल काय. तुझ्या तरी नशिबात होते का रे आंबे? तुझ्या कोणाच्याच नशिबात नव्हते आंबे. आणि भेटून भेटून किती भेटले, अजून इच्छा होती, भेटून भेटून एवढे भेटले बघा बघा. 5 आंबे भेटले, 5 आंबे. ते 5 आंबे आता जाऊ मस्त आहे की विक्रांतच्याच घरी जाऊ
कापू मस्त की खाऊ आणि खाली बघा असं समजा करवंदा भेटला तर करवंदा पण दाखवतो तुम्हाला किती करवंदा भेटेल खायला वगैरे. मगाशी खाल्ला होताच नाही कडू निघाला वाटतं. तर चला खाली जाताना भेटू तुम्हाला. आम्ही आलोय खाली विक्रांच्याच म्हणजे असं अनुभवाने आपले करवंद सुद्धा भेटलेले आणि फुकट बनवलेलं पान पण सुद्धा भेटलेलं आहे. तुम्ही बघू शकतात करवंद कसे. पार्टिसिपेट विद्यार्थ्यांचे बक्षीस
गणराया तुला वंदना शिव पार्वतीचा वंदना गणराया तुला वंदना शिव पार्वतीचा वंदना गणराया तुला इथे आपले सगळे कलाकार मेकअप करताय. कामच तसं निघालाय. आज मी तुझ्यावर एक फार मोठी जबाबदारी देणार आहे. सुदामा, तुला तर ठाऊकच आहे, आज मथुरेत बाजाराचा दिवस. साऱ्या गवळणी ह्याच वाट्याने मथुरे बाजारी जाणार आहे.
गोकुळात गुलाबाळांना उपाशी ठेवून त्या कंस मामाच्या रागामुळे त्या गवळणी मथुरेत घेऊन नेऊन व्यापार करतात तर त्यांच्याकडनं आशीर्वाद घेऊन त्यांना पुन्हा माघारी घरी पाठवायचं आहे तर एवढं छोटंसं काम करशील झाले ठीक आहे तर तोवर मी कुंजवणात जाऊन गाई वस्त्रांचा सांभाळ करतो कोणतेही संकट आले तर मला एक आरोळी दे मी एका क्षणात तुझ्यासमोर हाजीर होईल देवाने एवढी मोठी कामगिरी माझ्या एकट्यावर सोपवली आहे हे काम माझ्या एकट्याने जमणार नाही तर मी माझ्या सोबतीच्या सवंगडींना हाक मारतो अरे पेंद्या रे पेंद्या गेले तरी कुठे अरे पेंद्या रे पेंद्या ते पण नाही परत एकदा आवाज देतो अरे पेंद्या रे पेंद्या अरे काय काय कुठे आहे अरे चाले काय लवकर ये लवकर ये अरे टाप आला ये रे आहे का काय बोलते काय गावाई नाचायचं बोलते अरे काय सांगू तुला ही गाय काय ऐकतच नाही रे नुसती आंब्याच्या बागेत बागेत धावते ही आंब खाते काय रे आता आम्ही आंबे खाल्ले फुलाने आणले पाच खाल्ले हा तिकडे तर आले आपले खाल्ले कुठे गेले हा पोटात गेले असं होय मी काय बोलतो सुदामा पण असं ताकदीनं बोलवायची कारण तरी काय देवाने हुकूम दिला आहे कृष्णदेवाने काय बोलतोस व कोणता हुकूम आहे तो आपल्या 16-17-108 जमिनीला मथुरेला जाणार आहे त्यांचा रस्ता बंद करायचा आहे बरं करायचं चालेल चालेल आपण करू आज कामगिरी माझ्यावरतीच आहे सर्व मी काय वाटत नाही करतील अशी हे आधीच सांगा फक्त आहे. पण मी काय बोलतो गवळणी यायला आपण खूप वेळ आहे रे काय ते केलं आपण असं बोलतो काय रे वाकडे काय केली एकच वाक्य आहे केलं आपण उचलूनच केली आपण चालेल चालेल तुला कोण पाहिजे तुला दे चालेल तोच घे तुला
चालेल जपून बसेल जा. तुम्ही त्या साईडला जा आम्ही इकडे जातो. आले तर गावात काय काढणार तू शिटी वाजव. हा मी वाजवतो चालेल. अगं बाई 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 अजून किती चालायचं आहे अगं हिरा एवढ्यातच थकलीस कसं ग बाई व्हायचं तुझं अगं आपण सारा निघालो तर खरं पण तुम्हाला वाट माहीत आहे का मला तर मुळीच नाही माहीत अगं वर्षवाडीमध्ये मावशी आहे तिला घेऊन बघूया का आपण हो हो आपल्या पाठीच तर होती आवाज तरी देऊन बघा अगं राजा आवाज तरी देऊन बघ ठीक आहे मीच देते आवाज अगं ए मावशी ये ना अगं ए मावशी ये ना आले आले मावशी आम्हाला जायचं होतं मथुरे बाजारी आम्हाला तर रस्त्याची मुळीच माहित नाही ठीक आहे चला तर. अगं पूर्ण थांबा. आपण मथुरेच्या बाजारी जातो का खरं पण तुम्ही दिसतात काय सांगा तरी मला. मी तुला बी काय करायचंय ती कोणाला येतं ती सुंदरी सांगतो ना मी घेतले लोणी मी घेतले दूध मी घेतले दही मी घेतले ताक मी घेतला शिरा आणि मी घेतले तूप वा वा छान चला तर मग. हा
घेते हा. घेऊनी तुळस करते मी पंढरीची वारी, घेऊनी तुळस करते मी पंढरीची वारी. नेसली मी नऊवारी शोभून दिसते गवळ्याची न्यारी, नेसली मी नऊवारी शोभून दिसते गवळ्याची न्यारी. मावशी बघ राधा चालली मथुरे बाजारी. केळीचं पान टरटर फटटर, केळीचं पान टरटर फटटर, आमचं डोक्याला कसतरी वाटीत वाटी चांदीची वाटी, वाटीत वाटी चांदीची वाटी. मावशी 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 झाली साठी. मावशी तिच्याच वाटी. अस्सरेची अस्मिता मी गावची शान, अस्सरेची अस्मिता मी गावची शान, गावाची चर्चा रत्नागिरीत शान. मावशी नेसली मी नऊवारी साडी, राखी सन्मानचा मान. गावाचं नाव घेते मी लयच भारी. गवळ्यांची घागर भरली दया दुधाने, गवळ्यांची घागर भरली दया दुधाने, रामचं नाव घेते मी आनंद. तू आम्हाला विचारतेस उपाय, पण तू नाही घेतलेस. अगं आता मला काय भेटत पाहिजे काय माझा काय हो गं. आता माझा काय कसत काय आणि फाटक्यात पाहिजे. हे बघा. ठीक आहे बरोबर ऐका. दुधाचे भरले घागर नाव आहेत माझे गावाचे नागर. चालेल घेतो. उशीर झाला बाजाराला, चला ग चला, काय करा, लगबग जाऊ बाजाराला. या तारा, चला चला, उशीर झाला बाजाराला. टोकेरी चला काय करा, लगबग जाऊ बाजाराला. तू नवीन दिसतीस आहे गं. तू नवीन आहेस मी तर नवीनच आहे. असं म्हणतोय. मग मावशी, मी काय म्हणतो लय दिवसाला आलीस आहे. आपल्याकडे sound आलं काय? हा मेरा नाचणार. चल बघूया काय नाचत तुला. बघा. दिमक्याची चोली बाहेर फुलेरी, दिमक्याची चोली बाहेर फुलेरी, तुझी म्हणे जमली जोडी माझी मागणी, माझी बोलती म्हणे जमली मावशे, तुझा वय झाला आता. मी काय बोलतो, एक शाळीदाची गौरव काढून दे ना आता. काय म्हणते असं? चालेल, आज माझी मजाच आहे. तुझ्यासोबत नाचू. तू राहतेस का माझ्यासोबत? मला वाटलं घाबरली. तुला माझ्यासोबत नाचतो आहे का? तो कसं नाचतो बघू. बघा नक्की ना. अग शालू डोका दे गो मैना, आणि शालू डोका दे गो मैना, शालू डोका दे गो मैना.
मी आम्हाला आदेश दिला आहे की तुम्हाला तुमचा रस्ता प्रतिबंध करायचा आहे. का बरं? गोकुळातील दही आणि मजुरे बाजारी घेऊन जाणार तर गोकुळातील बालवाटांना करायचं काय? ते काय मला माहित नाही. आम्ही तर जाणारच. बघतोच कसे जातेस ती. या का पोरींनो? आम्ही जाणारच का म्हणजे काय आम्ही काय इथे काय आम्ही काय लागलोय आलोय आम्हाला बोलला. आम्ही तुम्हाला या रस्त्यानं जाणं येणार नाही इथला रस्ता आम्ही प्रतिबंध करायला आलोय या का पोरींनो? जास्तच बोलतो. जास्त मग म्हणजे काय करणार आहे? मी पण बघतो बदला घेतात काय अजून काय आठवायचं बाकी आहे? नको तुला चतुर दिसतेस आहे मला मी काय करतो हे काय आपल्यात जमत नाही. हो तो पण गडबडतो सायलेंट धावा कमी या जन्मच ना अगदी गुलाबाच्या गळी वाटतात हो ठीक आहे. आज तेव्हा गुलाबा सरसेनापती आले होते एका दरबारामध्ये. हो आले होते आणि आमचा फेरफटका काढून गेले पटका पण काढून गेले आणि पटका पण सोडून गेले. हा तर चला आता रावणवध सुरू होईल. त्याच्या अगोदर आपलं त्याची बहीण ताटिका आणि भाऊ कुंभकर्ण होईल आणि शेवटला रावण वध होईल. शेवटला रावण येईल. तर आता ताटिका निघालेली आहे. ताटिका पण दाखवतो तुम्हाला. बॅकग्राऊंड आवाज किती आधीचा पप्पा
त्यानंतर माझी बहीण फुलपणचा इथे तू नाक कान कापून तुला माघारी पाठवले. अरे रमा, माझा मुलगा इंद्रजित याच तुम्ही यमधर्मात पाठवले. काही हरकत नाही, परंतु त्यानंतर माझा बलशाली असा भाऊ कुंभकर्ण याच तुम्ही यमधर्मी पाठवले. म्हणून मला स्वतः या रणगाणात द्यावे लागले. अरे रमा, जर तुझ्या मंदिरात सामर्थ्य असेल तर होईल का तयार? तर चला मित्रांनो, हा ब्लॉग मी इथेच एंड करतो. तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा कसा वाटला तुम्हाला.